नाशिक शहरातील खड्ड्यांच्या प्रश्नावरून ठाकरेंच्या शिवसेनेनं आक्रमक पवित्रा घेतलाय। महापालिकेकडून खड्ड्यांवर विशेष महासभा घेण्यास टाळाटाळ होत असल्यानं आज महापालिकेच्या पायऱ्यांवर आंदोलन केले जाणार आहे। या आंदोलनासोबतच खड्ड्यांमुळे मृत झालेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहिली जाईल। दरम्यान महासभा न घेतल्यास महापालिकेवर मोठ्या स्वरूपाचा मोर्चा काढण्याचा इशाराही ठाकरेंच्या शिवसेनेनं दिला आहे। टिटवाळा गोवेली मुख्य रस्त्यावरून खड्ड्यांमुळे वाहन चालक हैराण झालेत। या खड्ड्यांमध्ये पावसाचं पाणी साचल्यानं अपघातांचं प्रमाणही वाढलंय। एका महिलेची दुचाकी खड्ड्यात अडकल्याचा व्हिडिओ समोर आला होता। संबंधित महिला आपल्या मुलाला शाळेतून घरी घेऊन जात होती। महिलेची स्कूटी काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागली। या घटनेचा व्हिडिओ आता समोर आलाय। परभणी शहरातल्या रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे आणि त्यामुळे नागरिक त्रस्त झालेत। प्रमुख रस्त्यांसह अंतर्गत भागातील अनेक रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाल्यामुळे वाहन चालकांनी जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय। अनेकदा तक्रारी करूनही प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्यानं नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे। माजी खासदार शेषराव भाऊ देशमुख यांच्या कार्यकाळामध्ये हा रस्ता तयार झालेला आहे। तेव्हापासून या रस्त्याची ना डागडुजी ना काही ना कुठल्या प्रकारचं तुम्हाला सांगतो महानगरपालिकेनं तुम्हाला सांगतो कुठल्या प्रकारचं यांनी काम केलेलं नाही। वारंवार या रस्त्यावरती होत असलेले खड्डे होत असलेले अपघात, हे पाणी साचलेलं असलं, इथल्या लोकांना होणार पाण्याचा त्रास, सर्व गोष्टीचा इथून ही वाहतूक ही जुनी परभणी, या जुन्या परभणी होणाऱ्या वाहतूक इथून अवजड वाहने सगळे इथून वाहणारे आहेत। इथं तुम्हाला सांगतो लहान लहान लेकरं शाळेत जातात, इथं उतरतात, तिथून येणाऱ्या लोकांना इथं खड्ड्यामध्ये तुम्हाला सांगतो किती लेकरं पडलेली आहेत। आज जगात जर्मनी, भारतात परभणीतला हा मध्यबिंदू आहे आणि ह्या रोडला आज सर्व जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांना इतका त्रास होतोय। आज लोकांचे प्रत्येक ऑटो चालक असो, टू व्हीलर असो, थ्री व्हीलर असो, या ठिकाणी प्रत्येक अपघात होतात। या ठिकाणी बीडच्या अहिल्यानगर अहमदपूर राष्ट्रीय महामार्गावर धायगुडा पिंपळा नजीक 2 ठिकाणी मोठे खड्डे पडलेत। महामार्गावर 2 ठिकाणी हे 2 मोठे खड्डे पडलेले असून या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागते। तर पाऊस पडल्यावर दुचाकीधारक बाजूच्या फुटपाथवरून जीव घेणा प्रवास करतायत। सांगलीमध्ये कृष्णा नदीवरच्या आयर्विन पुलाला समांतर बांधलेल्या दुसऱ्या पुलावरील रस्त्यावरही खड्डे पडलेत। वर्षभरापूर्वीच खुला करण्यात आलेल्या पुलाला खड्डे पडल्यामुळे अनेक सवाल उपस्थित होत आहेत। या पुलावरून ईश्वरपूर आणि सांगलीवाडीकडे जाता येतं, त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। नाशिकमध्ये काल पुन्हा एकदा भूकंपाचा सौम्य धक्का जाणवलाय। भूकंपाची तीव्रता 3.4 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे। मंगळवारी देखील नाशिकमध्ये सलग 3 भूकंपाचे धक्के बसलेले होते, त्यामुळे नाशिककरांमध्ये सध्या भीतीचं वातावरण पसरलंय। तर नाशिकमध्ये पुन्हा एकदा सौम्य भूकंपाचे धक्के बसण्याची शक्यता असल्याची माहिती मंत्रिमंडळ बैठकीत प्रशासनानं दिलेली आहे। या संदर्भातील सर्व खबरदारी घेण्याची मंत्रिमंडळ बैठकीतून नाशिकमधील प्रशासनाला सूचना देण्यात आली आहे। हे भूकंपाचे धक्के 4 रिश्टरपेक्षा कमी तीव्रतेचे असण्याची शक्यता आहे, त्यामुळे फार नुकसान होणार नाही, मात्र सावधानता बाळगण्याचे आदेशही देण्यात आले। पालघरमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे सूर्याळ प्रकल्पाच्या धामणी धरणाच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाली आहे। या धरणामध्ये सध्या 97% पाणीसाठा जमा झाला आहे, त्यामुळे या धरणाचे 5 दरवाजे 30 सेंटीमीटरने उघडण्यात आलेत। धामणी धरणामधून 2700 क्युसेक पाण्याचा विसर्ग सूर्या नदीमध्ये करण्यात येतोय। धामणी धरणाच्या खाली असलेलं कवडास धरण आधीच ओसंडून वाहत आहे आणि त्यामुळे धामणी आणि कवडास मिळून सध्या मोठा विसर्ग सूर्या नदीत सुरू झाला आहे आणि त्यामुळे प्रशासनाकडून नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातल्या विळशी गावामध्ये चक्रीवादळ सदृश्य वादळानं अक्षरशः थैमान घातलाय। केवळ 5 ते 10 मिनिटं आलेल्या वादळामुळे 30 पेक्षा अधिक झाडं कोसळली आहेत। अनेक वीज खांबही वाकलेत, तर काही ठिकाणी हे खांबही कोसळलेत। जिल्हा परिषद शाळेच्या आवार भिंतीवरही झाड कोसळलंय। 6 ते 7 घरांवरचे पत्रे उडालेत। प्रचंड क्षमतेनं आलेल्या वादळी वाऱ्यात नागरिकांची चांगलीच दाणादाण उडाली आहे। वीज पोल वाकल्यामुळे गावातील वीज पुरवठा खंडित झाला असून विळशी गावासह लगतच्या गावाचाही वीज पुरवठा खंडित झाला आहे। भंडाऱ्यामध्ये गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे वैनगंगा नदीपात्रावर उभारण्यात आलेल्या भंडाऱ्यातल्या गोसेखुर्द धरणाच्या जलसाठ्यातही मोठी वाढ झाली आहे। गोसेखुर्द धरण प्रशासनानं आता 19 दरवाजे अर्ध्या मीटरनं उघडले असून त्यातून 80,572 क्युसेक प्रतिसेकंद वेगानं सध्या पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे। गोंदिया जिल्ह्यातल्या पुजारी टोला आणि धापेवाडा बॅरेजमधून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आल्यानं भंडाऱ्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी गोसेखुर्द धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे। गोंदिया जिल्ह्यामध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली आहे।
सुदैवाने या पावसामुळे कुठेही पूरस्थिती निर्माण झालेली नाही. मात्र या दमदार पावसामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून शेती कामांनाही वेग आलाय. त्याचबरोबर जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठ्यात आणि नदी नाल्यांच्या पाणी पातळीतही लक्षणीय वाढ झाली आहे आणि त्यामुळे पुढील काळासाठी पाणी टंचाईची भीतीही कमी झाली आहे. हिंगोलीच्या वसमत शहरासह ग्रामीण भागात जोरदार पाऊस बरसलाय. गेल्या काही दिवसांपासून हिंगोली जिल्ह्यात पावसानं तूट दिलेली होती. त्यामुळे आता बरसणाऱ्या या पावसामुळे शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण आहे. या पावसामुळे शेतातील पिकांना मोठा फायदा होणार असून असा जोरदार पाऊस सुरू राहावा अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. मुंबईकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा देण्यासाठी महापालिकेनं मल्टीमॉडल बोगदा प्रकल्पाची तयारी सुरू केली आहे. या भूमिगत बोगद्यातून वाहनांसोबतच पाणी, वीज आणि दूरसंचारच्या सेवा वाहिन्याही टाकण्याचा विचार असून कोस्टल रोड, ईस्टर्न फ्रीवे आणि पूर्व पश्चिम द्रुतगती मार्ग त्याला जोडला जाईल. मेट्रो प्रवाशांनाही मेट्रो स्टेशनपासून बोगद्याद्वारे जलद प्रवास करता यावा यासाठी योजना आखली जाणार आहे. पुढील 30 वर्षाच्या वाहतूक गरजा लक्षात घेऊन सल्लागार 6 महिन्यात या बोगद्यांची रचना, खर्च आणि फायद्यांचा अहवाल सादर करतील. महायुती सरकारच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026ची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. कर्जबाजारीपणामुळे राज्यात यापुढे एकाही शेतकऱ्याची आत्महत्या होता कामा नये असं जिल्हाधिकाऱ्यांसोबतच्या VC बैठकीत त्यांनी स्पष्ट केलं. या योजनेतून राज्यातील सुमारे 32 लाख शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी आणि 24 लाख नियमित कर्जदारांना प्रोत्साहन अनुदान मिळणार आहे. पहिल्या टप्प्यातील 17 लाख खात्यांची यादी जाहीर झालेली असून दुसरी यादी पुढील 15 दिवसात जाहीर होईल. राज्याच्या पश्चिम किनारपट्टीवर मासेमारी बंदीचा कालावधी आता 15 दिवसांनी वाढवण्यात आलाय. यापूर्वी 61 दिवसांची बंदी होती, ती आता 1 जून ते 15 ऑगस्ट म्हणजे 76 दिवस करण्यात आली आहे. मत्स्य संपत्तीचं संवर्धन, सागरी माशांच्या प्रजोत्पादनासाठी अनुकूल वातावरण आणि शाश्वत मत्स्योत्पादन सुनिश्चित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळे 15 ऑगस्टपर्यंत किनारपट्टीवर पारंपरिक आणि यांत्रिक मासेमारी पूर्णपणे बंद राहील. पुढच्या बातम्यांमध्येही तारीख, वेळ आणि त्यासोबतच रक्कम हे सगळे आकडे मराठीतच राहतील. मुंबई उच्च न्यायालयानं अन्न आणि औषध प्रशासनाच्या कारवाईच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. केवळ खासगी आस्थापनांवर कठोर कारवाई न करता सरकारी आणि मंत्र्यांच्या मालकीच्या आस्थापनांची तपासणी करण्याचे निर्देश न्यायालयानं दिलेत. मंत्रालय, उच्च न्यायालय तसेच सरकारी आणि निमसरकारी आस्थापनांमधील कॅन्टीनची तातडीनं पाहणी करून शुक्रवारी अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आलेत. नवी मुंबईच्या एका पंचतारांकित हॉटेलचा अन्न परवाना रद्द करण्याच्या निर्णयाविरोधातील याचिकेवरील सुनावणी दरम्यान न्यायालयानं हे निरीक्षण नोंदवलंय. केवळ 1-2 झुरळे आढळल्यामुळे थेट परवाना रद्द करणं योग्य नसल्याचं न्यायालयानं नमूद केलं आहे. राज्यातल्या अन्न भेसळी दरम्यान कारवाईचा धडाका लावलेले FD आयुक्त तुकाराम मुंढेंनी आता आपला मोर्चा शाळांमधल्या मध्यान्ह भोजनाकडे वळवलाय. प्रत्येक विद्यार्थ्याला सुरक्षित आणि सकस आहार मिळायला हवा असा आग्रह मुंढेंनी धरलाय. तर कोणत्याही बोर्डाची शाळा असली तरी सर्वांनाच हे नियम लागू असतील. कॅन्टीन, मध्यान्ह भोजन, वसतिगृह तसेच अन्न पुरवठा करणारे अशा सर्वांनाच हा परवाना बंधनकारक असेल. राज्यातील प्रत्येक शालेय विद्यार्थ्याला सुरक्षित, सकस व संतुलित आहार मिळावा यासाठी अन्न सुरक्षा या अनुषंगाने राज्यव्यापी अनुपालन आदेश आपण इश्यू केलेले आहेत. याच्यातले ठळक वैशिष्ट्य असं आहे की महाराष्ट्रातल्या सर्व शासकीय, निमशासकीय, अनुदानित, खाजगी, निवासी, नॉन रेसिडेन्शियल आणि सर्व मंडळ, मग ते SSC असेल, CBSE असेल, ICSE असेल, IGCSE असेल, IB असेल, कोणत्याही बोर्डची शाळा जरी असेल त्या सर्वांना हे लागू आहे. एडेड असेल, अनएडेड असेल, प्रायव्हेट असेल, गव्हर्मेंट असेल. ह्या शाळामधील कॅन्टीन, टकशॉप, मध्यान्ह भोजन केंद्र ज्याला मिड डे मील स्कीम आपण इम्प्लिमेंट करतो ते, वसतिगृहातली स्वयंपाकगृह आणि सर्व अन्न पुरवठादार जे आहेत वैद्य यांचा परवाना आणि नोंदणी अनिवार्य आहे. शाळेच्या आउटस्कर्ट म्हणजे भिंतीपासून, ज्याला आउटर साईड ज्याला म्हणतो, त्यापासून 50 मीटरपर्यंत ज्याला HFSS अन्नपदार्थ म्हणतो त्याची विक्री, जाहिरात, विपणन, मोफत वितरणास प्रतिबंध घातलेला आहे.
चित्रपट मालिका आणि वेब मालिकांच्या चित्रीकरण स्थळांवरील अन्नाची गुणवत्ता आणि आरोग्य सुरक्षेच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या चित्रपट व सांस्कृतिक विभागाच्या शिष्टमंडळानं मुंबईत अन्न व औषध प्रशासनाचे अप्पर मुख्य सचिव तुकाराम मुंढे यांची भेट घेतली आहे। बैठकीत निकृष्ट अन्न, स्वच्छता आणि पिण्याच्या पाण्याच्या तक्रारी मांडून विशेष तपासणी मोहीम आणि मार्गदर्शक तत्त्वे ठरवण्याची मागणी करण्यात आली आहे। तुकाराम मुंढे यांनी सर्व मुद्दे गांभीर्याने घेतले असून पुढील आठवड्यामध्ये कार्यवाही सुरू करण्याचे आश्वासनही दिले आहे। कलाकारांच्या आरोग्याशी तडजोड होणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे। भिवंडी शहरातल्या खांडोपाडा परिसरातल्या महानगरपालिका आणि अन्न औषध प्रशासनाच्या संयुक्त पथकानं अनधिकृत अतिक्रमण, फेरीवाले आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांविरोधात मोठी कारवाई केली आहे। या कारवाई दरम्यान काही फेरीवाल्यांनी विरोध करत जोरदार गोंधळ घातलाय। यावेळी महापालिकेचे अधिकारी आणि फेरीवाल्यांमध्ये शाब्दिक वाद, धक्काबुक्की झाली आहे। या गोंधळात प्रभाग समिती क्रमांक 1 चे सहाय्यक आयुक्त समीर जावरे यांनाही धक्काबुक्की झाल्याची माहिती आहे। दरम्यान एफडीएच्या पथकानं काही हॉटेलांची तपासणी करून स्वच्छतेच्या नियमांचं उल्लंघन आढळल्याने स्टॉप बिझनेस नोटिसा बजावल्यात। प्रशासनानं अखेर कारवाई पूर्ण करत अनधिकृत अतिक्रमण हटवलं आहे। आजच्या पाहणीमध्ये अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी आपल्यासोबत होते। त्यांना काही पाहणीमध्ये त्रुटी आढळल्या, त्यावर आपण कारवाई केलेली आहे। आणि आज जे आपण इथं हॉटेल पाहत आहात, या हॉटेलमध्ये त्यांना त्यांच्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या लायसनमध्ये काही त्रुटी आढळल्या। तसेच त्यांचं जे अस्वच्छता इथे राखली जाते किचनमध्ये, बाहेर उघड्यावरती अन्न बनवणे, याबाबत ज्या त्रुटी आढळल्या त्याबाबत त्यांनी आज बंदची नोटीस त्यांना दिलेली आहे। धक्काबुक्की प्रकार असा आहे का आम्ही नेहमी ते सांगत असतो का अतिक्रमण करू नका, रस्त्यामध्ये लोकांचा राहदारीला बडा अडथळा येतो, त्यामुळे त्यांना नेहमी सांगायचं। पण पब्लिकचा कसा असतो, एक कंप्लेंट आल्यामुळे ते अंगावर येतात। त्याप्रमाणे पुढे कारवाई आम्ही पूर्ण केली, तशी त्याप्रमाणे कारवाई पूर्ण केलेली आहे। गोकुळ दूध संघाची निवडणूक प्रक्रिया तातडीनं सुरू करा असे आदेश उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने दिलेत। राधानगरी तालुक्यातल्या पुंगाव इथल्या स्वामी समर्थ दूध संस्थेनं केलेल्या याचिकेवर सुनावणीनंतर न्यायालयानं हे आदेश दिलेत। गोकुळ दूध संघाची निवडणूक 3 महिन्यांमध्ये घेण्याचे आदेशही सर्वोच्च न्यायालयानं दिलेले होते। मात्र त्याचप्रमाणे कोणतीही हालचाल सुरू नसल्यानं स्वामी समर्थ दूध संस्थेनं ही याचिका दाखल केली होती। त्यामुळे आता गोकुळ दूध संघाच्या निवडणूक प्रक्रियेला वेग येईल। मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ शिक्षण विभागाच्या प्रथम वर्ष कला आणि वाणिज्य शाखांच्या परीक्षेचा निकाल 4 महिन्यानंतरही लावण्यात आलेला नाही आणि त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाला जाब विचारला असून त्यांना समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे ठाकरेंच्या युवा सेनेकडून विद्यापीठात ठिय्या आंदोलन करण्यात आले। सिनेट सदस्य प्रदीप सावंत, माजी सिनेट सदस्य राजन कोळंबेकर आणि युवा सेना पदाधिकारी किरण फाटक यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी दूरस्थ शिक्षण संचालक डॉक्टर शिवाजी सरगर यांना जाब विचारलाय, परंतु समाधानकारक उत्तर न मिळाल्यानं त्यांच्या दालनातच ठिय्या आंदोलन करण्यात आलंय। पनवेल महापालिका अस्तित्वात येऊन 10 वर्ष उलटली तरी या परिसरातल्या विद्यार्थ्यांचं भवितव्य अजूनही अंधारात आहे। पनवेल शहरात असलेल्या रायगड जिल्हा परिषदेच्या 51 शाळा हस्तांतरित करण्याचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला आहे। एकीकडे रायगड जिल्हा परिषद शाळांची दुरुस्ती करत नाहीये, तर दुसरीकडे पनवेल महापालिकेकडे शाळा हस्तांतरित होत नसल्यामुळे महापालिका प्रशासन त्या शाळांकडे लक्षच देत नाहीये। या दोन्ही प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागलेला आहे। जिल्हा परिषदेच्या शाळेचे पत्रे उडाले असून भिंती कधीही कोसळून पडतील अशी स्थिती आहे। वर्गात वीज पुरवठा होत नसल्यानं अंधार पसरलाय। या धोकादायक परिस्थितीत अंगणवाडीचे विद्यार्थी सध्या शिक्षण घेत आहेत। साताऱ्याच्या फलटण उपजिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर राजेंद्र रुपनवर यांनी सुसाईड नोट लिहिल्यामुळे खळबळ निर्माण झाली आहे। आमदार तानाजी सावंत यांच्या स्वीय सहाय्यकानं फिटनेस सर्टिफिकेट मागितलंय, त्यावेळी ओपीडीची वेळ संपल्याचं सांगितल्यानं वाद झाला असा उल्लेख डॉक्टर राजेंद्र रुपनवर यांनी सुसाईड नोटमध्ये केलाय। यानंतर अंगरक्षकांनी अरेरावी केल्याचा आणि वरिष्ठांकडून सर्टिफिकेट देण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केलाय। तसंच चौकशी निष्पक्ष झाली नाही तर 29 ऑगस्ट रोजी आत्महत्या करणार असल्याचं त्यांनी नोटमध्ये नमूद केलंय। सध्या डॉक्टर रुपनवर यांचा फोन बंद असून ते घरी असल्याची माहिती त्यांच्या भावानं रुग्णालय प्रशासनाला दिल्यामुळे अधीक्षक डॉक्टर मदने यांनी सांगितलं आहे। वर्धा तालुक्यातल्या झाडगाव ग्रामपंचायतीमध्ये जनतेमधून थेट निवडून आलेल्या सरपंच भोजराज भागडे यांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर झालाय। ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता कामे केल्याचा आरोप होत असल्यानं सदस्यांनी हा अविश्वास ठराव आणलाय। मात्र सरपंच हे थेट जनतेतून निवडून आलेले पद असल्यामुळे नियमाप्रमाणे हा ठराव मान्य झालेला नाही। त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार विशेष ग्रामसभा घेऊन गावात गुप्त मतदान घेण्यात आले। या 241 मतांनी सरपंचांच्या विरोधात कौल लागल्यामुळे राईट टू रिकॉलच्या माध्यमातून सरपंच पायउतार झाले।
पुण्यातील बहुचर्चित केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील आरोपी सिया गोयलच्या नावावरून अजूनही उलटसुलट चर्चा सुरू असतानाच आता सिया नावाच्याच एका अज्ञात महिलेनं सायबर गुन्हेगारीच्या माध्यमातून तब्बल 56 लाख रुपयांना गंडा घातलाय. मुळशी तालुक्यातल्या एका पोलीस पाटलाला ऑनलाईन शेअर बाजारामध्ये मोठा परतावा देण्याचं गाजर दाखवून सायबर चोरट्यांनी ही मोठी रक्कम लाटली आहे. मुळशी तालुक्यातल्या एका पोलीस पाटलानं या प्रकरणी पौड पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार नोंदवली आहे. नोव्हेंबर 2025 ते जानेवारी 2026 या काळात पोलीस पाटलानं टप्प्याटप्प्यानं 56,25,000 रुपयांची शेअर बाजारात गुंतवणूक केलेली होती. मात्र एकाही रुपयाचा परतावा न मिळाल्यामुळे आणि मूळ रक्कम अडकल्यामुळे आपली फसवणूक झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं. या तक्रारीवरून पौड पोलिसांनी सिया नामक महिला आणि तिच्या साथीदाराच्या विरोधात गुन्ह्याची नोंद केली आहे. नालासोपारा पूर्व परिसरामध्ये भिवंडीतल्या महिला सरपंचाच्या पतीकडूनच कायद्याला हरताळ फासणारी घटना घडली आहे. भिवंडी तालुक्यातल्या कवाड खुर्द ग्रामपंचायतीवर भाजपच्या मयुरी गुरव या सरपंच आहेत. त्यांचे पती संदेश गुरव यांनी कळंबच्या तुळशी रिसॉर्टमधल्या पार्टी दरम्यान बेकायदेशीर गावठी कट्ट्यातून हवेत गोळीबार केलाय. त्यामुळे अर्नाळा सागरी पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. ही घटना काल पहाटे 1:30च्या सुमारास घडली आहे. भिवंडीहून निघालेल्या पर्यटकांनी तुळशी रिसॉर्टमध्ये पार्टी सुरू होती. त्यावेळी संदेश गुरव यांनी अतिउत्साहाच्या भरात हवेत गोळीबार केल्याचा आरोप होतोय. त्यावेळी गस्तीवर असलेल्या अर्नाळा सागरी पोलिसांच्या पथकाला गोळीबाराचा आवाज ऐकू आला. त्यामुळे पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता तुळशी रिसॉर्टवर धाव घेतली. त्यानंतर झालेल्या सखोल चौकशीत संदेश गुरव यांनी गावठी कट्ट्यातून हवेत गोळीबार केल्याचं निष्पन्न झालंय. पालघर जिल्ह्यातल्या तलासरी पोलिसांनी तंबाखूजन्य प्रतिबंधित पान मसाल्याची वाहतूक करणाऱ्या टोळीवर मोठी कारवाई केली आहे. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर आयशर टेम्पोची तपासणी करताना बटाट्याच्या गोण्यांमध्ये लपवून ठेवलेला सुमारे 27,63,000 रुपयांचा प्रतिबंधित पान मसाला जप्त करण्यात आलाय. यासह 20 लाख रुपयांचा आयशर टेम्पो असा एकूण 47,63,769 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला असून या प्रकरणी दोघांना अटक झाली आहे. डोंबिवलीमधल्या पेंढारकर कॉलेज समोर विरुद्ध दिशेनं येणाऱ्या एका भरधाव कारनं 3 ते 4 वाहनांना जोरदार धडक दिल्यानं मोठा अपघात झालाय. या धडकेत सर्व वाहनं एकमेकांसमोर अडकली होती. मात्र स्थानिक नागरिकांनी मदत केल्यानं वाहनं बाजूला काढण्यात यश आलंय. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून चालकानं मद्यपान केलं होतं का किंवा ताबा सुटण्यानं अपघात झाला का याची चौकशी सुरू आहे. शिर्डीहून साईबाबांचं दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या पिकअपचा धाराशिव जिल्ह्यातल्या अळणी फाटीजवळ भीषण अपघात झालाय. या अपघातात उमरगा तालुक्यातल्या बोरी गावातील बब्रुवान सूर्यवंशी आणि छबुबाई दूध भाते यांचा मृत्यू झालाय. तर 7 ते 8 जखमींवर सध्या उपचार सुरू आहेत. आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त चंद्रपूर जिल्ह्यातून एक कौतुकास्पद घटना समोर आली आहे. बल्लारशा गोंदिया या घनदाट अरण्यातून जाणाऱ्या रेल्वे मार्गावर अचानकपणे वाघ समोर आल्यानं लोको पायलटनं प्रसंगावधान राखत आपत्कालीन ब्रेक वापरून ट्रेनचा वेग कमी केलाय. वाघाने रेल्वेचा आवाज ओळखून सुरक्षितपणे रूळ पार केलाय. हॅबिटॅट कन्झर्वेशन सोसायटीचे दिनेश खाटे यांनी माहिती दिली आहे. या मार्गावर वन्य प्राण्यांच्या सुरक्षेसाठी गती नियंत्रणाचा मुद्दा गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. लालबागच्या गणेश गल्लीतल्या मानाच्या मुंबईचा राजा सार्वजनिक गणपतीचं पाद्यपूजन काल गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात पार पडले. या सोहळ्यानं मुंबईच्या राजाच्या आगामी गणेशोत्सवाला आणि 99व्या वर्षारंभाच्या उत्सवाला अधिकृत सुरुवात झाली आहे. यावेळी गणरायाच्या चरणांचं विधिवत पूजन झालंय. भाविक आणि मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पाद्यपूजनाचा हा सोहळा संपन्न झालाय. जम्मू काश्मीरमधल्या चिनाब रेल्वे पुलावरून धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसचा एक मनमोहक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. मान्सूनच्या दिवसात दाट धुकं आणि ढगांच्या कुशीत लपेटलेल्या या पुलावरून पांढऱ्या रंगाची वंदे भारत एक्सप्रेस अत्यंत संत गतीनं जातानाचे दृश्य डोळ्यांचं पारणं फेडणार आहे. 359 मीटर उंचीवर उभा असलेला हा पूल भारताच्या पायाभूत विकासाची नवी ओळख आहे. जम्मू काश्मीरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रियासी जिल्ह्यामध्ये चिनाब नदीवर बांधण्यात आलेल्या सताल या धरणाचे काही दरवाजे पूर्णपणे उघडलेत. चिनाब नदीमध्ये पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे आणि यामुळे नदीच्या पाण्याच्या पातळीतही झपाट्यानं वाढ होती आहे. पश्चिम बंगालच्या बीरभूम जिल्ह्यातल्या मोहम्मद बाजार आणि पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पोलिसांनी बेकायदेशीर वाळू माफिया तुल्लू मंडल उर्फ मोहम्मद नसीमुद्दीन याच्या अड्ड्यावर धाड टाकलेली आहे. या कारवाईत आतापर्यंत 5,05,00,000 रुपयांची रोख रक्कम आणि 15 किलो सोनं जप्त करण्यात आलंय. या कठोर कारवाईबद्दल सुवेंदू अधिकारी यांनी पोलिसांचं ट्विट करत कौतुक केलंय. तसंच सार्वजनिक संपत्ती लुटणाऱ्यांना सोडणार नाही असा इशाराही त्यांनी दिलाय.
झारखंडच्या धनबादमध्ये बेकायदेशीर कोळसा व्यापाराविरोधात ईडीनं मोठी मोहीम राबवली आहे. कोळसा तस्करीतील संशयित आणि एका आउटसोर्सिंग ऑपरेटरच्या सहकाऱ्यांच्या ठिकाणी जिल्ह्यात 25हून अधिक ठिकाणी एकाच वेळी छापे टाकण्यात आले. या कारवाईमध्ये सुमारे 150 कोटी रुपयांची मालमत्ता आणि 1 कोटीहून अधिक रोख रक्कम जप्त झाली आहे. म्युच्युअल फंड, बँक ठेवी आणि दागिन्यांशी संबंधित कागदपत्रही ईडीनं ताब्यात घेतली असून एकूण 500 कोटींच्या मालमत्तेची माहिती समोर आल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी मुंबईच्या अंधेरी पश्चिमच्या वर्सोव्यामध्ये नवा आलिशान फ्लॅट खरेदी केलाय. गोदरेज स्काय शोर या इमारतीच्या वरच्या मजल्यावर 2644 चौरस फुटांचं अपार्टमेंट आणि 316 चौरस फुटांची खासगी पार्किंग त्यांनी 18 कोटी 29 लाखांना विकत घेतली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.